यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विरोधात दिल्लीत फिल्डिंग लावण्यात आली। राज्यातील काँग्रेस नेत्यांनी प्रभारी चन्नीथला यांच्याकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात तक्रारी केल्या। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आंदोलन करण्यात कमी पडली। राज्यात काँग्रेस मुद्दे घेऊन आंदोलनात उतरली नाही, तर प्रदेशाध्यक्षांनी रणनीती देखील आखली नाही असा त्यांचा आरोप आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे। रामराजे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विरोधात आता दिल्लीत तक्रार करण्यात आली, काय नेमक्या तक्रारी आहे त्यांच्या? बिलकुल, कारण हर्षवर्धन सपकाळ यांची नेमणूक झाल्यानंतर काँग्रेसने जे आंदोलन करणं गरजेची होती किंवा एक पक्षाला जी दिशा देणं गरजेची होती ती अजूनही मिळाली नसल्याची तक्रार या नेत्याने केलेली आहे। त्यामध्ये अनेक उदाहरणं जी आहेत ती देण्यात आलेली आहेत। मग त्यामध्ये मराठी भाषेच्या संदर्भामध्ये काँग्रेसनं कोणती भूमिका घेतली नाही। हगवणे प्रकरणामध्ये जे की पुण्यामधलं जे प्रकरण आहे, हुंडाबळीचं प्रकरण आहे, त्यामध्ये सुद्धा काँग्रेस रस्त्यावर उतरताना दिसली नाही। संतोष देशमुख हत्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा काँग्रेस पूर्णपणे रस्त्यावर उतरली नव्हती। छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं प्रकरण होतं, त्यामध्ये सुद्धा काँग्रेस पुढे दिसली नाही। शेतकरी प्रश्न आहेत आंदोलनाच्या संदर्भातचे, तर त्यावर सुद्धा काँग्रेस पुढे का दिसली नाही? म्हणजेच की कुठेतरी दिशा मिळण्यासाठी किंवा एक मुवमेंट चालण्यासाठी, आंदोलन होण्यासाठी ज्या गोष्टीची गरज असते रणनीतीची, त्याचबरोबर संपूर्ण ज्येष्ठांना आणि नवीन लोकांना सोबत घेऊन एक रणनीती आखणं गरजेचं असतं, परंतु तसं घडलेलं दिसत नाही। आणि म्हणूनच काँग्रेस कुठेतरी आता बॅकफूटवर गेल्याचं चित्र ज्याचे दिसून येतं, त्याचं क्रेडिट जे आहे ते मिळालेलं नाहीये। आणि एवढ्या प्रकरणामध्ये आंदोलन करायची संधी असताना सुद्धा ती आपण हाती गमावली, अशा प्रकारचा सूर जो आहे या बैठकीमध्ये निघालेला आहे। त्यामुळे काँग्रेस प्रदेशाच्या विरोधामध्ये ही संपूर्ण फिल्डिंग जी आहे ती लावण्यात आल्याचं स्पष्टपणे दिसून येते। आणि राज्यामध्ये काँग्रेसचं नेमकं काय चाललेलं आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रकार जो आहे तो करण्यात आलेला आहे। रामराजे, हे नेते नेमके कोण आहेत, त्यांची नावं कळू शकली आहेत? नेत्यांची आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे, परंतु ज्या तक्रारी गेलेल्या आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नेते आहेत असं माहिती मिळते। कारण ज्येष्ठ नेत्यांनीच सांगितलेलं आहे की मग ते काही पश्चिम महाराष्ट्रातले नेते आहेत, तर काही विदर्भातले सुद्धा नेते आहेत, त्यांनी सुद्धा या तक्रारी केलेल्या आहेत। कारण एक पक्षाला जो दिशा मिळणं गरजेची होती ती दिशा अजूनही मिळालेली नाहीये। पक्ष अजून सुद्धा सैरभैर भरकटतोय, अशा प्रकारचं या तक्रारी होत्या। आणि यामध्ये काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत की ज्यांनी अगोदर मंत्री राहिलेले आहेत, महत्वाच्या पदावर राहिलेले आहेत, प्रदेशाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत, त्यांच्याकडून या तक्रारी आलेल्या आहेत। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।